ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे। ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे। रेड का जो शिक्का लगे तो हर आइटम नंबर 1 हो जाए। गली शहर या मोहल्ला शिक्के के दम से हिला। ओ रेड एफएम चा शिक्का लगा रे। 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 नमस्कार, मी आरजे अनिरुद्ध तुमच्याबरोबर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शिक्का सुरू झालाय आणि एसपी बिर्याणी हाऊस हे आपले दुसरे फायनलिस्ट आहेत अपार्ट फ्रॉम जॉर्ज रेस्टॉरंट आणि तिरंगा। आणि एसपी बिर्याणी हाऊसचे मॅनेजर आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब। नमस्कार बाळासाहेब। नमस्कार। अच्छा बाळासाहेब, मला सांगा एसपी बिर्याणी हाऊस काय मस्त छान, म्हणजे ॲम्बियन्स वगैरे सॉलिड आहे आणि एक तर दुपार झाले त्यामुळे भूक पण लागली आहे। तो कार्यक्रम आपण करूयाच, पण मला हे सांगा एसपी बिर्याणी हाऊस किती वर्षांपासून पुण्यात आहे? 1994 पासून आहे आता, म्हणजे एसपी बिर्याणीला 19 वर्ष पूर्ण झाले। बरं, आम्ही पुढचे जे 20 इयर्स जे पूर्ण होणार आहे त्याच्या जोरात म्हणजे धमाक्यात आम्ही करणार आहोत। आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणी, वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी देण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे पण करत राहू। सुबब, आणि काय एक स्पेशल जर गोष्ट म्हणावी एसपी बिर्याणी हाऊस बद्दल, बऱ्याचशा लोकांनी नाव ऐकलं असेल, कधी आले नसतील, बरेचसे लोक बरेच आधी येऊन गेलेत पण नंतर येणं झालं नाही, त्यांच्यासाठी एक खास मेसेज तुमच्याकडून? ज्याने आमच्याकडे आले नाहीत, ज्या गेस्टने आले नाही आमच्याकडे, त्यांना म्हणजे आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की त्यांनी तिथे म्हणजे जुन्या एस पीमध्ये येणारे गेस्ट आणि आता नवीन एस पीमध्ये न आलेले गेस्ट त्यांनी आता इथे येऊन पूर्ण बिर्याणीचा म्हणजे स्वाद घ्यावा। तर रेड एफएमच्या शिक्कामध्ये एसपी बिर्याणी हाऊसमध्ये आलो आहोत आणि काय ना की किती छान रेस्टॉरंट असलं तरी असली खरा जो अवॉर्ड असतो तो असतो कस्टमर्सचा। आणि इथे एस पीचे काही रेग्युलर्स आहेत, जयदीप आहे, राहुल आहे आणि मुग्धा आहे, ह्यांच्याशी बोलूया। जयदीप, मला सांग किती वर्षांपासून येतोयस? मला ॲक्च्युली 3rd टाईम आहे। मी खूप ऐकलं होतं, म्हणजे जुजूनं सांगितलं होतं म्हणजे मला की खूप चांगली जागा आहे बिर्याणीसाठी, मग तेव्हापासून रेग्युलर झालो आहे मी। मस्त। राहुल? मी तर नेहमी येतो। आता आज माझ्या वाईफचा बर्थडे, मी मुद्दाम तिला घेऊन आलो। आधी तर ती जास्त मेनली आलेली नव्हती। मी नेहमीच येतो माझ्या मित्रांबरोबर एस पी बिर्याणीमध्ये। मस्त। आणि काय म्हणजे वाढदिवसाला तुम्हाला बिर्याणीची ट्रीट मिळते, हॅपी बर्थडे। थँक्यू सो मच। आणि कशी वाटली बिर्याणीवाली ट्रीट? मस्तच। ॲक्च्युली मी घरी खाल्ली होती नेहमी, म्हणजे घरी हे नेहमी आणतात आणि घरी खाण्यात आणि इथं येऊन खाण्यात खूप फरक पडतो। बिकॉज घरी खाण्यात तो फील नाही आहे जो इथं येऊन येतो। इथं आल्यावरती एक म्हणजे घरचं सराउंडिंग असतं, म्हणजे घर का खाना विथ अ गुड सराउंडिंग। मस्त। तर तुम्हा तिघांचा शिक्का म्हणजे एसपीला लागणार आहे? चालेल। अगदी मस्त। एन्जॉय युअर फूड, पुन्हा भेटूया। थँक्यू। तर एसपी बिर्याणी हाऊसमध्ये आपण आलो होतो। तिरंगा, जॉर्ज आणि एसपी बिर्याणी हे 3 फायनलिस्ट आहेत रेड एफएमच्या शिक्कासाठी। पहिली कॅटेगरी आहे बिर्याणी आणि आज एसपी बिर्याणीमध्ये येऊन तुम्हालाही छान वाटलं असेल, नसाल आलात तर नक्की या। अमेझिंग बिर्याणी आहे। खरं सांगतो आता मला शोवर जायचं आहे, इच्छा नाही आहे बिर्याणी खाल्ल्यानंतर, असं वाटतंय घरी जाऊन झोपावं, पण येतोय, डोंट वरी। आणि एसपी बद्दल तुम्हाला आणखी माहिती होईलच माझ्याबरोबर ऑन एअर रेड एफएम बजाते रहो। ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे। ओ रेड एफएम चा शिक्का लागला रे।